सद्गुरू स्वामी समर्थ महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक, या ब्रह्मांड नायकाच्या अनंत लीला अक्कलकोट मध्ये घडत होत्या. स्वामी महाराज प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करत होते. अक्कलकोटला जोही भक्त स्वामींपुढे जात होता, स्वामींकडे बघत होता, माझा ब्रह्मांड नायक त्या भक्ताच्या चेहऱ्यावरून ओळखत असे, माझा भक्त माझ्याकडे का आलेला आहे, या भक्ताला काय पाहिजे हे माझे स्वामी त्याच्या चेहऱ्यावरून ओळखत असे. स्वामी महाराजांचा दरबार अक्कलकोटला भरलेला होता. एक म्हातारा आणि एक म्हातारी काठी टेकत टेकत स्वामींकडे येत होते. सर्व भक्त बघत होते. हा म्हातारा आणि ही म्हातारी यांचं वय झालंय, चालता येत नाही आणि स्वामींच्या दरबारात आलेले. आणि माझा ब्रह्मांड नायक वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेला आहे. स्वामींचं स्मित असं मंद असतंय. माझे स्वामी दोघांकडे बघताय. दोघं काठी टेकत टेकत स्वामींकडे आले. म्हाताऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी बांधलेलं होतं. स्वामींची भेट झाली. म्हातारीने स्वामींच्या पाया पडल्या, स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवलं. महाराज, फार दिवसातून आली तुमच्या दरबारात स्वामी. कोणत्या जन्माचं पुण्य असेल स्वामी, आता जाण्याची वेळ झाली आणि तुमच्या चरणाजवळ मला मस्तक ठेवायला भेटतोय स्वामी. महाराज म्हणताय, नाही काळजी काय करतेस, आम्ही आहोत, काळजी करू नकोस. ज्यावेळेस माझे स्वामी शब्द बोलत होते, म्हातारी स्वामींकडे बघत होती. स्वामी, शेवटचं दर्शन घेते आता, पण तुमचं दर्शन होईल का नाही होणार हे मला नाही सांगता येणार स्वामी. कोण सांगतात? आम्ही तुला माही म्हणतो ना, मग काळजी किती करतेस, काय इच्छा सांग. महाराज, शेवटची इच्छा आहे, मुलाने भेटायला यावं. किती दिवस झाले मुलगा घर सोडून गेलेला आहे, त्याचा तोंड नाही पाहिलं स्वामी. मरता मरता मुलांनी आम्हाला बघावं आणि आम्ही आमचा प्राण त्याग करावा, एवढी इच्छा आहे स्वामी. बाकी काहीच नको स्वामी. आयुष्यात सर्व भेटलं स्वामी आम्हाला. महाराज एकदम शांत झाले. एवढी काळजी वाटते मुलाची? हो स्वामी हो. अरे विसर त्याला, काळजी करू नका त्याची. येणार नाही आराम कोण, विसर त्याला. स्वामी, लेकरू येऊ माझं, माझ्या लेकराला शेवटचं बघायचंय. म्हातारा स्वामींकडे हात जोडतोय, हात थरथर कापतोय. महाराज म्हणतात, बघायचंय बोल आम्ही तुझ्या लेकराला, काही करू नका. आणि महाराजांनी सांगितलं, तू आता अक्कलकोटला राहा, योग्य वेळेस आम्ही त्याला बोलवणार. महाराजांनी आवाज दिला, थोड्या यांची सोय कर, यांना रोज जेवायला दे, हे आता ऐकत राहतील. चोळप्पा महाराज स्वामी जवळ आले, हात जोडले. स्वामी हो. चोळप्पा महाराज त्या म्हातारीला घेऊन गेले आणि मुंबईला जोडपं होतं. कलेक्टरची त्यांच्याकडे पदवी होती आणि त्यांना मुलबाळ होतं. अनेक डॉक्टरांकडे दाखवलं, वैद्यांकडे दाखवलं, फरक पडतच नव्हता. त्यावेळेस स्वामी सुतांच्या दरबारामध्ये गेले. स्वामी सुतांच्या दरबारामध्ये गेलेले असताना एक तिथं गोसावी भेटले. त्यांनी सांगितलं, या दरबारामध्ये पाया पडल्यानंतर एका अक्कलकोटला जाऊन या, साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले, दत्त अवतारी स्वामी समर्थ महाराज. काय बोलतात? पत्नीने आग्रह केला, आपण अक्कलकोटला गेला पाहिजे, स्वामींकडे जावं. त्यांनी माझी ओटी भरून दिली. मला खूप आहे, मला काही नको, एक मूल झालं भरपूर आहे, आपण अक्कलकोटला गेलं पाहिजे. पत्नीने सांगितलं, नवऱ्याने तयारी केली आणि अक्कलकोटला जाण्याची तयारी झाली. मला ब्रह्मांड नायक त्या दिवशी सकाळी स्नान करत होता. चोळप्पा महाराज स्वामींना स्नान घालताय, चंदन लावताय स्वामींच्या पूर्ण शरीराला, स्पर्श होतोय.
सूर्याची कवळी किरण स्वामींच्या शरीरावर पडलेली आहे. सुंदर असं दृश्य निर्माण झालेलं आहे की महाराजांचं जे दृश्य आहे स्वामी स्नान करताय जणू ते डोळ्यामध्ये साठवून घ्यावं की आयुष्यामध्ये असा क्षणच येणार नाही हे प्रत्येक भक्ताला वाटत होतं. महाराजांना चंदन लावून आंघोळ घातल्या जात होती. महाराजांचं स्नान झालं. बाळप्पा महाराज स्वामींजवळ आले. महाराजांच्या कपाळी चंदन भरवल्या गेला. महाराजांनी पितांबर नेसला आणि महाराज वटवृक्षाच्या छायेमध्ये येऊन बसले आणि महाराजांच्या हातामध्ये कौस्तुभ मणी असतो. प्रत्येक जणांनी पाहिला असतो. महाराजांच्या हातामध्ये गोटी असतो असा एक फोटो प्रत्येकाने बघितला असतो. आणि प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये शंका आहे गोटीचा फोटो घरात ठेवावा का नाही. आज त्याचं रहस्य तुम्हाला त्या कथेमध्ये म्हणून सांगू देतो. महाराजांच्या हातामध्ये कौस्तुभ मणी आपण त्याला गोटी म्हणत असतो. महाराज ज्यावेळेस कौस्तुभ मध्ये हातामध्ये ठेवतात त्या भक्ताला दर्शवत असतात तुला अभिमान कसला आहे कोणत्या पैशाचा अभिमान आहे. अरे हा ब्रह्मांड माझ्या हातात आहे. हा ब्रह्मांड मी पाहिजे तसा फिरवू शकतो. महाराज त्या कौतुक म्हणीला ब्रह्मांड दर्शवत असते. महाराज सांगतात हे ब्रह्मांड माझ्या हातामध्ये भक्ताला दर्शवत असतात. अरे तुला कसला गर्व आहे ते ब्रह्मांड माझ्या हातामध्ये. ज्याच्याही घरामध्ये तो फोटो असत त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. जरी अक्कलकोटला गेला तर अक्कलकोटला बघा स्वामींच्या हात अक्कलकोटला जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये सुद्धा स्वामींच्या हातामध्ये कौतुक मणी. स्वामींच्या समाधी मठामध्ये जा तिथं जो स्वामींचा जो फोटो लावलेला आहे तिथं सुद्धा स्वामींच्या हातामध्ये कौतुक मणी. म्हणून कोणी तुम्हाला सांगेल हा फोटो घरात ठेवू नये तर त्याच्यासारखं भाग्य कोणतं नाही. तुम्ही एक दिवस बघा त्या फोटो जवळ ध्यान करा तुम्हाला अनुभव फार वेगळा आहे. एवढी शक्ती त्या फोटोमध्ये. सुरगाणा मठामधली प्रति अक्कलकोटची मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये सुद्धा स्वामींच्या हातामध्ये कौस्तुभ मणी दर्शवलेला आहे. का आपला अहंकार कमी करण्यासाठी. म्हणून मनामध्ये शंका आली तर लोक काय करतात एखाद्याने सांगायचं हा फोटो ठेवल्याने असं होतं जशी गोटी फिरली तसं आपल्या घरातले वासे फिरतात. ही खोटी गोष्ट आहे. स्वामी कधीच तुमचं वाईट करणार नाही. स्वामी तुम्हाला देण्यासाठी आलेले मला ब्रह्मांड नाही प्रत्येक भक्तासाठी देण्यासाठी आलेला आहे. स्वामी महाराज लंगोटी नेसून आलेले स्वामी काहीच घेऊन नाही आलेले. महाराज तुला माझ्याकडे बघतो लंगोटी आहे मला काय पाहिजे. ज्यावेळेस राजांना गर्व झाला होता त्यावेळेस स्वामी महाराज बोलले होते अरे माझ्या लंगोटीमध्ये त्यासाठी हजारो राज्य निर्माण करेल. कसला गर्व आहे हे माझे ब्रह्मांड सांगत होते. म्हणून आपण कसला गर्व केला पाहिजे. स्वामींकडे जाऊन मंदिरात जाऊन स्वामी मी तुम्हाला हे कबूल करल स्वामी तुम्हाला मी हे देईन. स्वामीला तुमचं काहीच नको आहे. होऊन इथं तुम्हाला घरचे तुम्हाला काय देऊ अहो तुमचा घरचा मी आहे तुम्हाला देणार कोण. स्वामींकडे गेले तर मागा देण्यासाठी आलेला आहे. मला ब्रह्मांड नाही घेण्यासाठी नाही. महाराजांना कुठले नेम नाही. महाराज अक्कलकोटला प्रगट झालेले कुठे बसायचे कोणत्याही भक्ताकडे जायचे प्रत्येक भक्ताला आशीर्वाद द्यायचे. फक्त महाराज स्वामी महाराज फक्त भक्ताचं स्वच्छ मन बघायचे. तो आंघोळ जरी नाही कुठून आला पण त्याचा भाव जो स्वच्छ असेल तर माझा ब्रह्मांड नाही त्याच्या पाठीशी जाऊन उभा राहायचं. फक्त आपला भाव शुद्ध असला पाहिजे. शरीर आपलं वरून मळलेलं असलं तरी चालेल भाव शुद्ध असला ब्रह्मांड नाही का आपल्या पाठीशी उभा. महाराज कौस्तुभपणे हातामध्ये फिरवत होते. वटवृक्षाच्या छायेमध्ये माझा ब्रह्मांड नाही बसलेला आहे आणि सूर्याची कवळी किरण माझ्या स्वामी महाराजच्या अंगावर पडलेले. सर्व भक्त स्वामींचं दर्शन घेत आहे आणि हे मुंबईचं जोडपं अक्कलकोटला आलेलं आहे. स्वामींपुढे गर्दी झालेली दर्शनाची त्या गर्दीतून वाट काढतोय आणि स्वामी समोर येत आहे. स्वामींना हात जोडले स्वामींकडे बघितलं मन समाधान झालं. दोघं स्वामींच्या चरणांजवळ बसले आणि राहून या जोडप्यातल्या पत्नीने प्रश्न विचारला स्वामी महाराज सर्व आहे आयुष्यात पैशाची कमी नाही सुखाची कमी नाही सर्व आहे स्वामी महाराज फक्त एकच इच्छा आहे स्वामी माझी ओटी भरून द्या स्वामी मला मूल द्या स्वामी बस मला काहीच नको स्वामी मला तेवढंच द्या. तुमच्या दरबारी आलेली स्वामी ही मोठी भरते स्वामी या मोठीला खाली नका सोडू स्वामी माझ्या थोडीत काहीतरी टाकून द्या स्वामी. आणि ती रडू लागली स्वामीचे चरण घट्ट पकडू लागले मला ब्रह्मांड नाही
डोळे लाल ते धुंद झाले, दोन्ही हात असे टेकवले स्वामी महाराजांनी आणि स्वामी सांगू लागले, कसली ओढी ओढी दोघं दचकले. महाराज काय झालं? महाराज त्या कलेक्टर चिडले, आमच्याकडे जाऊ नका, आला हरामखोर आमच्या जवळ. महाराज काय चुकलं का? काय क्षमा करा स्वामी, चुकलं आमच्याकडे नाही, थोड्या गाडीतून. महाराज चिडू लागले, स्वामीचा राग अनावर झाला. महाराजांना शांत कसं करावं? आणि ज्यावेळेस स्वामीला राग अनावर होत असे, स्वामी चिडत असे, स्वामींचे डोळे लाल तेज बुंद होत असे, स्वामींना शांत करणं कोणत्याही भक्तामध्ये क्षमता नसे. सारे भक्त आजूबाजूला निघून जात असे, स्वामींचा राग शांत कसा करायचा? त्यावेळेस स्वामी महाराजांना राग शांत करण्यासाठी या अक्कलकोटमध्ये मण्याबा नावाचा एक वेगळा होता आणि एक सोनारी लेडी होती. हे गावामध्ये भटकत असे, स्वामी महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असे. या दोघांना स्वामी समोर आणलं जात असे. ज्यावेळेस माझे स्वामी महाराज रागात असते आणि त्यावेळेस मण्याबा वेडा आणि सोनारी स्वामी समोरच असे आणि स्वामी पुढे भजन म्हणत असे. ते भजन ऐका तुम्ही. ज्ञानवा तुकाराम पोळगी सकाळी काम, ज्ञानवा तुकाराम पोळगी सकाळी काम, ज्ञानवा तुकाराम पोळगी सकाळी काम, ज्ञानवा तुकाराम. आणि ज्यावेळेस भजन करायचं, हा मण्या हे भजन म्हणायचा, मला ब्रह्मांड नाही ब्रह्मांड हास्य निर्माण करायचा. ज्यावेळेस स्वामी महाराजांचं ब्रह्मांड हास्य निर्माण व्हायचं, त्यावेळेस स्वामीकडे जे मागायचं ते मागा, ते आपल्याला भेटून जायचं. त्यावेळेस मला माझ्या स्वामींना ब्रह्मांड हास्य निर्माण म्हणायचे. तुम्ही ऐकलं असेल कधी कधी गुरु लीला मध्ये प्रत्येक शब्दामध्ये वर्णन येत असे, कथेमध्ये वर्णन येत असे, स्वामी ब्रह्मांड हास्य निर्माण करत असे, तर स्वामींचं ब्रह्मांड हास्य निर्माण याला म्हणत असे. त्यावेळेस ही पृथ्वी ती सुद्धा गदगदत होत असे, हलत असे, एवढं ब्रह्मांड हास्य माझा स्वामीच होत असे. स्वामी हसायला लागले. त्या बाळप्पा महाराज बोलले, अरे बघता काय, स्वामींकडे मागा, थोडी फैलवा. हे दोघं गेले आणि ती स्वामींकडे थोडी फैलवली. त्या स्वामी हसून बोलले, बाळा तुला काय पाहिजे? त्याचं कलेक्टर त्याची पत्नी म्हटली, स्वामी आम्हाला काहीच नको होतं, आम्हाला मुलबाळ हवंय. हे काम कर, हा म्हातारा बसलेला आहे, ती म्हातारी बसलेली आहे, त्याच्याकडे जाऊन बस, तुला मुलबाळ होऊन जाईल. म्हातारी बसलेली आहे, म्हातारा झोपलेला आहे, दोघं वय झालेलं आहे. म्हातारीच्या मांडीवर डोकं ठेवून म्हातारा झोपलेला आहे. म्हातारी आपल्या नवऱ्याचं डोकं दाबते. जुनी म्हातारी असल्यामुळे डोक्यावर पदर आहे. हे दोघं तिथं आले. म्हातारीला कळालं कोणीतरी मोठी व्यक्ती म्हणून ती पदर झाकून घेतला. या दोघांनी दोघांच्या पाया पडल्या आणि आम्हाला महाराजांनी तुमच्याकडे पाठवलेलं आहे, आम्हाला माहित नाही का पाठवलं. म्हातारी बोलू लागली, मलाही ठाऊक नाही, स्वामींची काही इच्छा असेल. मग त्यावेळेस राहून त्या बाईने विचारलं, आजी का रडताय? त्याच म्हातारी आपलं दुःख सांगू लागली. काय सांगू बाई, शेवटचा क्षण आहे, स्वामींच्या चरणी सोडायचं, मनाची इच्छा आहे, मुलांनी शेवटला भेटायला यावं आणि तेव्हा आमचा जीव गेला तरी चालेल, शेवटचं दर्शन या डोळ्यांमध्ये आमच्या मुलाचं साठवावं ही आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही सारणीच्या दरबारी आलो आहोत. अहो नेमकं झालं काय, मुलगा कुठे? त्या एक म्हातारी सांगू लागली, आम्हाला फार दिवसातून एक मुलगा झाला होता. आमच्या घरामध्ये मुलगा फार लाडका होता आणि माझा नवरा मुलाचे खूप लाड करत असे, त्याला कधीच काही कमी पडू देत नव्हते. माझ्या नवऱ्याने ठरवलं माझ्या मुलाला काहीतरी अधिकारी बनवायचं, त्याचं शिक्षण झालं पाहिजे, म्हणून मुलाच्या शिक्षणासाठी माझ्या नवऱ्याने तयारी केली. त्याला चांगल्या चांगल्या शाळेमध्ये शिक्षण दिलं. नंतर मुलाला शिक्षणासाठी मुंबईला पाठवलं. मुलगा मुंबईला शिकू लागला. मुलाचं शिक्षण चांगलं चालू झालं. मी एकच राहून माझ्या नवऱ्याला सांगितलं की मला मुलाला भेटायचंय, तर एकदा तरी मुलाला घरी घेऊन या. माझा नवरा मुंबईला गेला मुलाला भेटायला आणि मुलाचे मित्र होते, तर बापाची लाज वाटली म्हणून मुलाने तोंड फिरून घेतलं आणि बापाची ओळख नाही दिली.
माझा नवरा तसाच त्याच्या समोर गेला आणि त्याला विनंती करून आला, काय बाळा कसा आहे, आईने तुला लाडू पाठवले, घरून शिदोरी पाठवली, ती घे. त्याच मुलाने घेतले आणि बापाशी काहीच बोलला नाही. बापाने त्याच्याकडे सारखं पाहत राहिला. बाप रडत राहिला, मुलगा असा का वागतोय. मुलगा बाप घरी आला आणि मी त्यांना विचारलं, का हो मुलगा कसा आहे. त्यांनी मला एकच सांगितलं, आपला मुलगा एकदम सुखरूप आहे, मस्त शिक्षण करतोय, तुझे लाडू त्याला खूप आवडले. तो विचारत होता, आई कशी आहे. मला त्यांच्या बोलण्यामध्ये ती शक्ती वाटली नाही, म्हणून मी तशीच उभी राहिली. माझा नवरा बाहेर गेला आणि घराच्या बाहेर रडत बसला आणि मी अचानक बाहेर गेली. त्यांना विचारलं, आणि काय झालं. त्यावेळेस माझा नवरा ढसा ढसा रडत होता. मी त्यांना विचारलं, काय झालं. त्यावेळेस माझा नवरा सांगू लागला, आपला मुलगा बदलला, तो माझ्याशी धड बोललाही नाही, तुझे लाडू दिले घेतले निघून गेला. आपण त्याचं शिक्षण चांगलं करतोय, पण आपल्या हातून आपला मुलगा गेला तर कसं होईल. नका हो, असं बोलू नका. त्याचे मित्र असतील, त्याला लाज वाटते असेल, असं नका करू. आपला मुलगा तसा नाहीये. परत मी त्यांना धीर दिला आणि काही दिवसांनी आम्हाला परत मुलाची काळजी वाटू लागली, म्हणून यांना मी परत भेटायला पाठवलं. त्यावेळेस माझा मुलगा नोकरीला लागलेला होता. नोकरीला लागलेला असताना तो कधीचा घरी आलेला नव्हता, म्हणून एक परत त्याला भेटायला गेले. तर भेटायला गेल्यानंतर मुलगा लग्न करून तिथं थाटामाटात राहत होता. हे गेल्यावर मुलाने बापाला बघितलं आणि त्याने तोड फिरवलं. बापाने मुलाला बघितलं आणि त्याच्याबरोबर कोण मुलगी म्हणून बाप जवळ गेला आणि मुलाने ओळखच दिली नाही. बापाला विचार पडला, असा मुलगा का करतोय. म्हणून मुलगा थोडा बाजूला गेला. बापाने त्याला विचारलं, बाळा असं का करतोय. त्यावेळेस तो मुलगा सांगू लागला, बाबा तुम्ही आता आमच्याकडे येत नाही का जाऊ. माझं मोठ्या घराण्यात लग्न झालेले, जर त्यांना कळालं मी तुमचा मुलगा आहे का गरीब घराण्यातला, तर ते मला घरातून काढून देतील. फसवणूक केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करतील. तर तुम्हाला हात जोडून विनंती, बाबा यापुढं माझ्या घरी येऊ नका, माझ्या वाटेला येऊ नका. ज्यावेळेस हे शब्द बोलले, माझ्या नवऱ्याच्या पायाखालची जमीन निघून गेली आणि माझा नवरा घरी आला. त्याने घडलेला प्रसंग सांगितला. त्यात आम्ही आमचे नवरा बायको दोघांना धीर देत रडत बसलो. रोज त्याची वाट बघतोय आणि आमचं वय वाढत चाललं. आज 20 वर्ष झाले मुलाचं आम्ही तोड पाहिलेला नाहीये. आम्हाला एकच आस आहे, मरता मरता आम्हाला आमच्या मुलाला बघायचं, म्हणून आम्ही या स्वामींच्या दरबारात आलेलो आहे. हे सर्व ऐकत असताना म्हातारी रडू लागली आणि हे क्षण सांगत असताना जो कलेक्टर आहे त्याला स्वतःचा प्रसंग आठवू लागला. त्यावेळेस तो हळूच त्या आईजवळ गेला आणि आईचा पदर बाजूला करू लागला. तेव्हा म्हातारीने पटकन पदर पॅक केला आणि बोलू लागला, आई तुम्ही कोणी, मला तुम्हाला बघायचंय. नको रे बाळा, मला का बघतो. आता हा चेहरा फक्त मला माझ्या मुलाला दाखवायचा आहे. आणि मांडीवर तो म्हातारा झोपलेला होता. त्यावेळेस त्याने हळूच त्याच्या तोंडावरची चादर बाजूला केली आणि त्याला आठवू लागलं, अरे हा दुसरा तिसरा कोणी, हा कोणी नाही तर माझा बापच इथं झोपलेला आहे. त्याने छातीवर हात ठेवले आणि म्हणाला, बाबा उठा ना, तुमचा मुलगा तुम्हाला बघायला आलेला आहे. म्हातारीने पदर बाजूला केलं, अरे बाळा तू आलास. आणि मुलाला पटकन आपल्या छातीशी लावलं आणि म्हातारी नवऱ्याला उठवते, अहो उठा, आपला बाळ आलेला आहे. नवऱ्याला उठवते, पण त्या क्षणामध्ये नवरा सोडून गेलेला आहे. क्षण असा होता, आईबाप भेटले, आईबापाला मुलगा भेटला, पण शेवटचा क्षण पाहण्यासाठी बापच तिथं राहिला नाही. मुलगा रडू लागला, बाबा मी चुकलो, मला क्षमा करा, उठा ना बाबा. बाबाची छाती चोळू लागला, बाबाला उठवू लागला, पण बाप काय उठायला तयार. म्हातारे नवऱ्या गेल्याचं दुःख नाहीये, पण माझा मुलगा एवढ्या दिवसातून आला, त्याच्या डोक्यावर मात फिरवते. तो सांगतो, आई बाबा नाहीये ना, बाबा बोलत नाही ना, बाबांना उठव नाही. बाबा तू आला ना, तू कसं चांगलाय ना बाबा, जेवण केलं ना. आई सर्व काळजी करते आणि बापाने जीव सोडून दिलेला आहे.
मुलगा जोर जोरात आरडतोय, पस्तावा करतोय, बाबा मी चुकलो, मला क्षमा करा. बाबाची छाती चोळतोय, बाबाला डोक्यावर हात फिरवतोय, आपल्या छातीशी लावतोय, बाबा उठा ना बाबा मी चुकलो ना बाबा मी चुकलो ना. पण क्षण निघून गेलेला आहे, वेळ निघून गेलेली आहे, बाप सोडून गेलेला आहे. आता काय करायचं, पश्चातापाशिवाय काहीच नाहीये. बापाने केलेले आपल्यावर उपकार हे त्याला आठवू लागले, लहानपण आठवू लागलं की क्षणाक्षणाला मुंबईला काळजी करून कोण येणार असं तर मला बाप होता, शिदोरी घेऊन येणार असं तर कोणी मला बाप होता. पण आज मला बाप सोडून गेलेला आहे. ज्यावेळेस मला बापाची कदर वाटली, बापाची किंमत कळली, पण आज माझ्याजवळ बाप नाहीये. आई म्हणते, बाबा तू चांगला राहा, आमचं काही नाही, आता आम्ही जातो. आणि हा मुलगा जोर जोरात रडू राहिला. आपल्या आयुष्यात आपले बाप असतात. प्रत्येक मुलं आई बापाला किरकोळ समजतात, त्याची किंमत करत नाही. कारण की प्रत्येक बापाचं स्वप्न असतं मुलासाठी, माझ्या मुलाने काहीतरी मोठं व्हावं. जे दिवस मी पाहिले ते माझ्या मुलाने बघू नये म्हणून त्याची काळजी कोणी करणार असं तो बाप असतो. आणि बाप आयुष्यभर मुलाला शिकवत असतो आणि तो चांगलं सांगत असतो. आणि त्यावेळेस मुलाला लेक्चर वाटत असतो बापाचं, का तो माझा बाप लेक्चर देतो. आणि आजूबाजूचे जे मित्र असतात ते त्यांना चांगलं शिकवतात, ते चांगलं बोलतात हे त्यांना वाटत असतं. आणि घरात चांगलं सांगणारा बापाचं लेक्चर वाटत असतं आणि बाहेर मुलांचं त्यांना मोटिवेशन वाटत असतं का मला हे चांगलं शिकवतात. आयुष्यामध्ये तुमचं कोणी चांगलं पाहत असेल, तुमचं कोणी खरं कौतुक करत असेल तर तो तुमचा बाप आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. आयुष्यामध्ये तुमच्या पाठीशी तुमचा बाप आहे, दुसरं कोणीच नाही. तुम्ही घर बांधा, गाडी घ्या, गावामध्ये छाती ठोकून कोणी सांगल तर तो तुमचा बाप आहे, दुसरं त्याचं कौतुक कोणाला नाही. म्हणून बापाची किंमत करा. ज्याला बाप आहे त्याला किंमत नाहीये. आणि ज्याला बाप नसेल ना त्याच्या घरी जाऊन बसा, त्याला विचारा बापाची किंमत काय आहे, तेव्हा तुम्हाला बापाची किंमत कळेल. म्हणून बापाला कधी कमी समजू नका. गेलेली वेळ कधीच परत येत नाही आणि गेलेली व्यक्ती आयुष्यात कधीच परत येत नाही. म्हणून वेळेला किंमत द्या, त्या वेळेला किंमत द्या, तेव्हा आयुष्याचं कल्याण कराल. सकाळचा वर्तमानपत्र आपण 5 रुपयात विकत घेतो, त्याची किंमत असते. संध्याकाळी त्याची किंमत संपते, रद्दीच्या भावामध्ये विकल्या जातो, तोच रद्दीचा पेपर. म्हणून आयुष्यामध्ये जी व्यक्ती असते त्यांची काळजी करा. आयुष्यामध्ये आपले मित्र मिळालेले, आपले भक्त मिळालेले, त्यांची काळजी घ्या. आयुष्यामध्ये कोण केव्हा सोडून जाईल हे सांगता येत नाही. आपण कोणाच्याच आयुष्यात जाणू शकत नाही. म्हणून आयुष्य सुंदर आहे, सर्वांशी बोलून घ्या, सर्वांशी आनंदाने घ्या. हे क्षण आयुष्यामध्ये कधीच परत येणार नाही. भगवंताने आपल्याला जन्म दिलेला आहे, हा जन्म नुसता मजा करण्यासाठी नाही दिलेला आहे, तो भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलेला आहे. कुणाचा अंतःकरण दुखवण्यासाठी हा जन्म कधीच दिलेला नाही. मग त्याचे भोग भोगावे लागतात. त्याचा बाप गेलेला आहे, किंमत संपलेली आहे, वेळ गेलेली आहे. बापा जवळ रडतोय, बाळपा मला जवळ आले, अरे का रडतोस बाबा, बघा ना माझे बाबा मला सोडून गेलेले, आता कोणाला बाबा म्हणणार. उठला आणि तसा स्वामी जवळ गेला. स्वामी हात जोडतो ना, माझ्या बाबांना चांगलं करा ना स्वामी, मी तुमच्याकडे विनंती करतो स्वामी. स्वामीचे चरण घट्ट पकडले, मला ब्रह्मांड नाही बसलेला आहे. स्वामीचे डोळे लाल काही मुक्त झाले. हा कोण बाबाला त्रास देतो, अरे आमची माई आमच्याकडे आले म्हणून आम्ही तुला मुंबईहून आमच्या जवळ बोलावलं. तो गोसावी दुसरा कोणी कसू आम्ही होतो, आम्ही तुला अक्का कोणला बोलावला, का त्रास देतो. अरे शेवटचा क्षण होता, आई बापाला वाटत होतं की मुलाचा चेहरा बघावा आणि आई बापाचा चेहरा दाखवत नाही. महाराज खूप चिडलेले होते, महाराजचा राग अनावर झालेला होता. हात धरताना हाताने स्वामींना सांगतो, स्वामी चुकलो ना, स्वामी चुकलो, यापुढे नाही चुकणार ना स्वामी, मला आई बापाची सेवा करू द्या ना महाराज, मला आई बापाची सेवा करू द्या, मला काहीच नको, मला आता माझे आई बाप हवे स्वामी, मला आई बाप हवे. महाराज शांत झाले. सुंदराबाई स्वामीसाठी नैवेद्याचं ताट घेऊन आले होते आणि स्वामींना विनंती करत होते, स्वामी दोन खाऊन घ्या तुम्ही आता.
महाराज हो सुंदर चला. सुंदराबाईवर चिडले. सुंदराबाई दचकली. सुंदराबाई बाजूला गेले. बाळप्पा महाराज स्वामी जवळ आले. स्वामी शांत व्हा. स्वामी शांत व्हा. काय नमस्कार. आमच्या भक्तांना कोणी त्रास देत असेल तर आम्ही त्याच्या सदैव पाठीशी आहोत. आमच्या भक्तांची काळजी करणारा कोणी असेल तो आम्ही आहोत. आणि याने आमच्या भक्ताला त्रास दिलेला आहे. आमच्या माईंच्या डोळ्यामध्ये असू लागले. आम्ही याला कसं माफ करणार. आणि त्या म्हातारी उठून आली आणि स्वामींना विनंती करते. स्वामी माझ्या लेकराला क्षमा करा ना. स्वामी माझ्या लेकराला क्षमा करा ना. आणि माझ्या स्वामी मला तिथंच पडले. नाही कसा वागला क्षमा करू. हो स्वामी काही केलं तरी माझं लेकरू आहे ना. स्वामी माझं लेकरू आहे ना. हा ढसा ढसा स्वामींच्या चरणावर रडत होता आणि स्वामींना विनंती करत होता. स्वामी महाराज साक्षात ब्रह्मांड नायक आपल्या जागेवर उठले. त्याचा हात धरला आणि त्याला त्याच्या बापाजवळ घेऊन गेले आणि बोलू लागले. उडव या बाबाला उडव. आम्ही आहोत. महाराज कटेवर हात ठेवला. स्वामीने हात उंच केला आणि बोलले उठ. ओऱ्याला भेटायचं की नाही म्हाताऱ्या उठ. महाराज थोड्या आवाजामध्ये बोलले आणि त्याला आवाज देऊन उठवत आहे. अरे म्हाताऱ्या अरे मला होती क्लास. अरे तुला पुण्यासाठी होता आमच्याकडे अजून कसं वापरून राहिला. आणि त्या स्वामी महाराज एक शब्द बोलले आणि मुलाला सांगतात दे तुझ्या बापाला आवाज. मुलाने आवाज दिला बाबा मी आलो ना बाबा. आणि बाबाला घट्ट छातीशी लावलं आणि बाबाने थरथरच्या हाताने डोळे उघडले. हात थरथर कापू लागले. डोळे उघडले. बाबा आलाच का. आणि बाबाच्या डोळ्यातून अश्रू निघू लागले. मुलाला घट्ट मिठी मारली. हे बापाचं मुलाचं प्रेम स्वामी महाराज बघताय आणि म्हणतात माई आलात तू तुझं लेकरू भेट आता. हे बापाचं प्रेम. मुलगा कसाही वागो पण तो रडला तर त्याला जवळ कोणी करत असेल तो बापच जवळ करत असतो. म्हणून बापाचं मुलाचं प्रेम नातं फार वेगळं आहे. म्हणून बापाबद्दल जर तुमच्या मनात कधी गैरसमज असेल तर तो काढून टाका. आयुष्यामध्ये तुम्हाला कोण तुमचं सुख पाहत असेल तर तो बाप आहे. दुसरं तिसरं कोणीच नाही. घरामध्ये तुमची काळजी कोणी करत असेल तर तो तुमचा बाप आहे. ज्याही घरामध्ये बाप आहे त्या घराचं घरपण आहे. तुमच्या घरामध्ये बाप असेल कोणाची हिम्मत नाही तुमच्या घराकडे तिरपे नजर करायची. आणि ज्या घरामध्ये बाप नसेल 17 जण घरापुढे चक्रा मारत असतात तिरपी नजर टाकत असतात. त्यांना माहित असतं घरामध्ये बाप नसल्यावर काय परिस्थिती असते स्त्रीची. बाप आयुष्यामधलं सर्वात देणं आहे. म्हणून बापाची किंमत करत जा. आपल्याकडून काही चुकलं असेल तर आजच घरी जाऊन बापाची क्षमा मागा की बाबा मी चुकलो तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागेल मला क्षमा करा. आणि त्या बापाचा एका आयुष्यामध्ये तुमचं कल्याणच होईल. घरात सल्लागार जीवनाचा कोणी असेल तर तो आपला बाप आहे. बापाने मिठी मारलेली होती आणि रडू लागलेला. बापाला उठवलं. आई उठली आणि सुनबाई हे सर्व दृश्य बघत होती आणि ती नवऱ्यावर रागत बोलली अहो असं का केलं. तुम्ही मला सांगितलं असतं तर आई बाबांची सेवा मी का केली नसती. त्यांनी क्षमा मागितली आपल्या बायकोची आणि 40 जण स्वामी पण क्षमा मागू लागले. मला ब्रह्मांड नायक उभा होता त्यावेळेस ही माई स्वामींना सांगते स्वामी आता शेवटच मागणं आहे. महाराज म्हणतात तिला आता काय मागते माझा रे. शेवटची इच्छा होती ना मुलाला बघायची ती इच्छा पुढे झाली. तेव्हा म्हातारी हळूच आवाजात म्हणते महाराज आता शेवटची इच्छा ती तरी पुरी करा. काय नातवाचं मला तोंड बघायचं हे म्हातारीचं मागणं. आणि स्वामी खदा खदा असू लागले त्या ठिकाणी. महाराजांचं त्या ठिकाणी ब्रह्मांड असते निर्माण झालं. म्हातारी थेरडी मरायवर टिकली आणि आता नातवाचं तोंड बघायचं आणि महाराज डोळ्यात हसू लागले. महाराजांनी एक नारळ घेतलं आणि त्या सुनबाईच्या ओटीमध्ये दिलं आणि चारींना आशीर्वाद दिला. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हा माझा ब्रह्मांड